ज्या दिवशी जम्पिंग जॅक्स केलं हम्म. त्याच दिवशी थोडं थोडं जाणवलं होतं की पुढच्या दिवशी नेक्स्ट डे नेक्स्ट डे. नेक्स्ट तर त्या रात्री पाय खूप जोरात झालं होतं असं काय? ऍक्च्युली असं झालं ना की मला ते रेग्युलर बेसिसवरती ते होतच असतं. हं. ते असं झालं की मी पोटावरती आलो, पाय हलायला लागलं तर परत मी माझं पोझिशन चेंज करणार, किंवा कधी कधी हा भाग ना बऱ्यापैकी पेन करत असतं. म्हणजे असं ते शिवर करतं असं आणि परत थांबतं ते असं. जरी मी झोपेत पण असेल तर शिवर करणार, परत ते थांबणार. पण डू यू रिकलेक्ट दॅट त्या दिवशी थोडंसं जास्त होतं प्रमाण असं काय, जर तुम्हाला काय असेल मनात? असं तर नाही मे बी नाही. ओके, ठीक आहे. परत एकदा पालथं झोप. तुम्हाला कसं काय वाटतं आताच्या कंडिशननी? माझ्या हिशोबाने कसं आहे, सी ॲज ऑफ नाव माझ्या दृष्टी काय आहे की ते मुरगडल्यामुळे नाहीच आहे. ओके. कारण मुरगडल्यामुळे असेल तर ते सूजचं प्रमाण वेगळं असणार. बरोबर. राईट. आणि एवढं सगळं हिस्ट्री जेव्हा हा पायाला आहे ऑलरेडी, आणि तुम्ही क्लिअर कट आता सपोज करा सर माझं पाय मुरगडलं तर मी लगेच तिकडनंच मी असं लंगडणार नाही का? राईट बरोबर. जर तुम्ही तसं लंगडून तसं नाही गेलेलं आहे तर